नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तुमचे वय काढा काही सेकंदामध्ये। तर पहा, आजची तारीख आपण 25/4/2024 अशी पकडूयात। 25/4/2024 पर्यंत तुमचं वय किती येतं ते आपण या जन्मतारखेद्वारे समजावून घेऊयात। पहा, आजची तारीख दिलेली आहे 25/4/2024। इथे दिवस, त्याचबरोबर इथे आपल्याला महिने पकडायचे आहेत, महिने, त्याचबरोबर इथे वर्ष। आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे, दिवसाकडून जायचं आहे। वजाबाकी करत असताना दिवसाकडून वजाबाकी करायची आहे, डावीकडून वजाबाकी करायची आहे। 25 मधून 17 दिवस घालवले, किती उरले? 8 दिवस। त्याचबरोबर 4 महिन्यातून 2 महिने घालवले, किती उरले? 2 महिने। आणि 2024 मधून 2000 जर 4 वजा केले तर किती येणार आहेत? 20 वर्ष, 2 महिने 8 दिवस येतील। म्हणजे 17/2/2004 ही जन्मतारीख आपण घेतलेली आहे आणि 25/4/2024 पर्यंत वय किती होते? तर 20 वर्ष 2 महिने 8 दिवस। समजा आपल्याला जर दिवस कमी दिले आणि महिने सुद्धा जर कमी दिले तर वजाबाकी कशी करावी ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात। पहा, हे एक उदाहरण पहा। आजची तारीख दिलेली आहे 26 जानेवारी 2025 आणि जन्मतारीख दिलेली आहे 9/9/1995। तर आता आपल्याला 26/1/2025 पर्यंत किती वय येईल ते काढायचं आहे। आता सुरुवातीला 26 मधून 9 दिवस जातात, त्यामुळे आपण वजाबाकी जर केली तर किती दिवस येणार आहेत? 17 दिवस। त्याचबरोबर एका महिन्यातून 9 महिने जात नाहीत, अशा वेळी काय करायचं, तर वर्षामधून आपल्याला 1 वर्ष डावीकडे महिन्यामध्ये घ्यायचे। मग एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12। किती असतात? 12। आणि या 12 मध्ये हा एक महिना मिळवा, म्हणजे एकूण किती महिने झाले? 13। एकूण किती महिने झाले? 13। आता 13 मधून 9 जातात, 13 मधून 9 गेल्यानंतर किती उरलं? तर 4। आता इथे 2024, कारण एक वर्ष आपण डावीकडे घेतला महिन्यामध्ये। आता 2024 मधून आपल्याला 1995 वजा करायचे। आता 14 मधून 5 घालवा, किती उरले सांगा? तर 9। त्याचबरोबर इथे 1 येतील, आता हाचा इकडे सरकणार आहे त्यामुळे 11 होतील। 11 मधून 9 गेले, किती उरले? 2। त्याचबरोबर आता इथे काय राहणार आहे? 9 मधून 9 गेला 0, इथे 1 मधून 1 गेला 0, म्हणजे किती येणार? 29 वर्ष। 29 वर्ष 4 महिने 17 दिवस। 29 वर्ष 4 महिने 17 दिवस एवढं आता वय येणार आहे। जर आपल्याला इथे दिवस कमी दिले तर आपण वय कसं काढायचं ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात। आजची तारीख या ठिकाणी घेतलेली आहे 2 दिवस 3 महिने 2025, म्हणजे 2 तारखेला पहा, 2/3/2025 पर्यंत ही जन्मतारीख आपल्याला काय करायची तर वजा करायची आहे आणि वय काढायचं आहे। आता 2 दिवसातून 8 दिवस जातात का? नाही जात। मग त्यावेळी काय करायचं, तर या महिन्यामधून एक महिना आपल्याला इकडे घ्यायचा आहे दिवसामध्ये, मग त्याचं दिवसात रूपांतर झालं। परंतु या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला आपण 30 दिवस घेतो, तिथे 30 दिवस घ्यायचे नाही, तर आपल्याला किती दिवस घ्यायचे? 31 दिवस घ्यायचे। का 31 दिवस घ्यायचे? तर तिसरा महिना हा कोणता असतो? मार्चचा असतो आणि मार्चमध्ये 31 दिवस असतात, म्हणून 31 अधिक हे 2 दिवस किती झाले? 33। किती झाले? 33। आणि 33 मधून जर आपण 8 घालवले, 33 मधून जर आपण 8 घालवले तर किती येणार या ठिकाणी वजाबाकी? 25। आता महिने पहा, महिने या ठिकाणी किती उरतील? इथे 2। किती उरतील? 2 महिने। आता 2 महिन्यातून 9 महिने जात नाहीत, अशा वेळी काय करायचं, या वर्षामधून आपल्याला काय करायचंय, 1 वर्ष महिन्यामध्ये घ्यायचंय आणि एका वर्षामध्ये किती महिने असतात सांगा? तर 12। किती असतात? 12 महिने असतात। आता 12 अधिक 2 किती झाले? तर एकूण 14 महिने। किती झाले? 14 महिने। 14 महिन्यातून आपल्याला आता 9 महिने वजा करायचे आहेत। 14 महिन्यामधून आपल्याला 9 महिने वजा करायचे आहेत, म्हणजे इथे 5 महिने आले, 5 महिने। आता वर्ष
आता इथे 2024 होणार, कारण एक वर्ष आपण महिन्यामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे आता इथं 2024 मधून आपल्याला 2002 वजा करायचं आहे. 4 मधून 2 गेले 2, 2 आहे तसेच येतील, पुन्हा 0 0, म्हणजे या ठिकाणी काय आलं 22 वर्ष 5 महिने 25 दिवस 25 दिवस. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वय काढू शकता. तुमची जन्मतारीख इथे ठेवायची आणि आज किती तारीख आहे 26 जानेवारी 2025. त्यातून आपल्याला तुमची जन्मतारीख काय करायची वजा करायची आहे, त्यानंतर आपल्याला आपलं वय मिळून जाईल. तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया नवीन ट्रिक्ससह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.